नमस्कार, नगर संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर उस्सल। निंबळक इसळक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही 12 तारखेला होणार आहे। त्या ठिकाणी 12 तारखेला मतदान होणार आहे, परंतु जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चांगलीच रंगत आलेली दिसत आहे। सोसायटी निवडणुकीमध्ये शेतकरी ग्रामविकास पॅनलने सांगता सभा त्यांची जी आहे ती काल पार पडली आणि भव्य अशी ट्रॅक्टर रॅली ही गावातून काढण्यात आली होती। यावेळी जर का आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि सरपंच प्रियांका लामखडे यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल ही निवडणूक लढवत आहे। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। इसळक निंबळक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने ट्रॅक्टर या चिन्हावर आपले उमेदवार जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे आणि सरपंच प्रियांका लामखडे यांच्या नेतृत्वाखाली उभे केले आहे। 12 मार्चला या सोसायटीसाठी निवडणूक होणार आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते। काल शेतकरी ग्रामविकास पॅनलने सांगता सभा घेतली। त्या अगोदर निंबळक आणि इसळक गावातून भव्य अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती। या ट्रॅक्टर रॅलीला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला। ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण गावात ही विजयी उमेदवारांची रॅली आहे की काय असे वातावरण निर्माण झाले होते। शेतकरी ग्रामविकास पॅनलने सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून आळंदीकर अविनाश विलास कोतकर भाऊसाहेब नारायण गायकवाड भाऊसाहेब केरू गायकवाड बाळासाहेब मुरलीधर गेरंगे शिवाजी सुखदेव घोलप सयाजी शंकर मस्के बाळू छबुराव लामखडे अजय विलासराव हे उमेदवार उभे केले आहेत। अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून पगारे अशोक हिरामन यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महिला राखीव प्रतिनिधीसाठी कोतकर ज्योती कानिफनाथ गेरंगे मंगल रावसाहेब यांना उमेदवारी देण्यात आली असून इतर मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून मस्के घनश्याम कोंडिबा यांना उभे करण्यात आले आहेत। तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातून विद्यमान चेअरमन खामकर पोपट भागवत हे उभे आहेत। शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय तसेच कोणत्याही शेतकऱ्यांची या सोसायटीत अडवणूक झाली नाही, म्हणूनच इतक्या वर्षांपासून सोसायटी सभासदांनी सत्ता आमच्या ताब्यात दिली आहे आणि यावेळेसही शेतकरी ग्रामविकास पॅनलच बाजी मारेल। विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, 13-0 झाल्याशिवाय राहणार नाही असे जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी सांगितले। यावेळी अनेकांनी आक्रमक अशी भाषणे करून विरोधकांवर सडकून टीका केली। मला माहितीचे शब्द काय ते, म्हणजे या पंक्तीवरच आपल्याला लक्षात येतं की ते किती खालच्या दर्जाला जात आहेत। त्यांना ते भान पण नाही आपली संस्कृती काय, आपले संस्कार काय, आपलं प्रोफेशन काय। बॅनरवरती प्राध्यापक लावतात आणि हेडिंग ठेवतात अशा प्रकारचं।
कालच्याला मी आणि आबा दवाखान्यात गेलो बरोबर ना आबा, थोडस काल चहा नाश्ता हे जास्त झाल्यावर थोडं पित्त झालं म्हणून दवाखान्यात गेलो. तर डॉक्टरांनी मला गेल्या गेल्या विचारलं काय टॉन्शन दुखतात काय, म्हणलं टॉन्शन, म्हणलं नाही हो. मग घसा दुखतो का, म्हणलं नाही. म्हणलं असं का बरं विचारलं डॉक्टर, तर काय म्हणलं डॉक्टर बाबा पोरांचे लहान लहान पोरं जे आहेत सध्या तेच गिरायचे टॉन्शन दुखतात, घसा दुखतोय. शिट्ट्या वाजून वाजून यांनी पोरांचे टॉन्शन खराब केल्या राव. अहो तुम्ही चिन्ह काय घ्या याचा विचार करा ना. ठीक आहे ते वाटायला सोपं आहे, विकत घ्यायला सोपं आहे, 2 रुपये लागतात ती चिठ्ठी घ्यायला. पण जर तुम्ही जर खरंच जर प्राध्यापक असाल तर विचार केला असता. शेतकऱ्याला तुम्हाला जर सदृढ बनवायचं असेल, शेतकऱ्याला आत्महत्येच्या दृष्टीने जर न्यायचं असेल तर एक चिन्ह असं होतं तुमच्यासाठी का त्या चिन्हाने देशामध्ये इतिहास घडवलेला आहे. पेन, लेखणी हे तुम्ही चिन्ह घेऊ शकले असते. वाटायला सोपं, सांगायला सोपं, शेतकऱ्याला तुम्ही हातात देऊ शकले असते. अंगठा बाजार शेतकऱ्याला तुम्ही प्रेरणा देऊ शकले असते. पण नाही, ते फक्त नावाला प्राध्यापक पद लावायचं आणि इकडे ज्या काय कुरगुड आहेत त्या करायच्या. त्यानंतर मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनला आमची उद्या सभा होती, पण साहेबांना सांगून आम्ही आजच काय घेतली माहिती का, आमची जर सभा उद्या त्यांच्या सभेनंतर झाली तर त्यांनी बोलायचं काय आमच्या आधी. कमीत कमी आज आमचं बोलणं निदान ऐकून रेकॉर्ड करून काहीतरी मुद्दे तरी भेटते म्हणून मुद्दाम आज सभा त्यांची आधी ठेवली. आता याच्यावरती ते क्रॉस बोलते, विकासाचं काही बोलणार नाही, फक्त क्रॉस बोलणार. मुद्दा म्हणून ही सभा आम्ही त्यांची आधी घेतली. मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनला प्राध्यापक सर म्हणले की बाबा लांबकडे साहेबांनी नाही का एक बऱ्याचशा लोकांच्या नावावरती कर्ज उचललं, त्यांना कर्जदार केलं, असं तसं नाही का. अहो पण त्यांनी जे कर्ज उचललं नाही त्यांच्या शेतीवर उचललं. त्यांची शेती का नाही तिथं गेली तर त्यांची स्वतःची शेती जाईल आणि ते प्रबळ आहेत ते कर्ज फेडण्यासाठी. पण तुम्ही स्वतः काय करताय, दुसऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसला माणूस जमिनीसाठी. हा पॉवर ऑफ अटॉर्निटी घेतो दुसऱ्यांची आणि तू शिकवतो म्हणजे सॉरी तुम्ही शिकवता का प्राध्यापक म्हणून आवाजावर घालतो. इच्छा नाहीये त्यांच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळं. आणि ते सांगतात की यांच्यावरती कर्ज आहे. आपण स्वतः काय करतो हे पहा ना. त्याच प्रकारे ज्यावेळेस मी छोटासा म्हणजे 20 वर्षापूर्वी झाले असेल त्याला, ते स्वतः 4 नंबर वार्डमधून संजय तात्या लांबकड्यांच्या विरोधात उमेदवारी घेतली त्यांनी. तर त्यावेळेस ते ह्या दत्त मंदिरच्या स्टेजवरती म्हणले होते जर माझा पराभव जर झाला तर मी इलेक्शन करणारच नाही जीवनात कधीच. प्राध्यापकांनी दिलेला शब्द तर त्यांनी पाळला पाहिजे, तर प्राध्यापक हा शब्द लावा. नाही तर त्यांनी सरळ सरळ संजयला निवडून द्या, जागे संजयला निवडून द्या. आणि तू जर खोटारडेपणा करतो तुला असंच म्हणणं मग जागे संजय निवडून द्या. प्राध्यापक लिहितो आणि असं खोटारडेपणा करतो. आपला विजय आहे हे आपल्याला नक्कीच माहीत झालेलं आहे. त्यात काय समोरच्यांनी बी कळून घेतलेलं आहे का विजय हा यांचाच आहे. पण आता त्यांना पर्याय दुसरा काही नाही राहिला म्हणून काहीतरी गावात पाणी येत नाही. काही पाण्याचा प्रश्न त्या दिवशी मांडला व आम्ही पाण्यासाठी 4 वेळेस मुंबईला जाऊन आलो. तुम्ही बघितलेलं आहे. आणि घरात एखादा करता जर असला कुटुंब मोठं असलं तर घरात त्याला ते ऍडजस्ट होता हे होतं. आज गाव ऍडजस्ट करायचं म्हणलं एवढं काय सोपं नसतं. त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही 100% मार्गी लावणार आहोत. आणि 6 लाख लिटर पहिलं पाणी आपल्याला भेटत होतं, 10 लाख लिटर आपल्याला भेटलेलं आहे. पण 10 लाख लिटर जर आज चालू केलं तर ते पाण्याचा पुरवठा आपल्याला मागच्या वेळेस सारखाच आहे ना, आजवर राहणार आहे ते. म्हणून आहे ना आम्ही थांबलेलो आहे. 14 लाख लिटर आहे ना, 14 लाख लिटर पाणी आपल्याला घेतल्याशिवाय पाणी चालू करायचं नाही. 14 लाख लिटर पाणी घेतलं का पाण्याचा पुरवठा 100% हे ना. आता भाषणाची सवय असल्यामुळे असं होतं थोडं, त्याच्यामुळे काही होऊ नका. आणि प्रचार करताना ना काही नाही. आता त्यांना माहिती आहे काय हे पॅनल तर यांचा येणार आहे. आता माझ्यावर सुद्धा काय आरोप केले काही नाही. पण चला ते पाणी का पाणी, दूध का दूध, ते होणारच आहे. ते म्हणते आम्ही देवदेवताला मानितो. आम्ही देवाच्या ठिकाणी कधी राजकारण केलं नाही. तुम्ही कोणता देव सुद्धा सोडला नाही हे तुम्हाला माहिती आहे, गावाला माहिती आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी देवस्थानाच्या ठिकाणी राजकारण केलं हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला मंदिरातून हाकून दिलं तर तुम्ही मंदिराच्या बाहेर येऊन दिंडी सोहळा स्थापन केला आणि मग तुमच्या दिंड्या चालून पोट भरायची इच्छा करणारे कोण आहेत? तुम्ही आहेत का आम्ही आहेत? माझ्यावर 4 लाखाचा आरोप करणारे, अरे माझ्यासारख्या सरळ माणसावर 1 लाख रुपयाचे फटाकडे पोरांच्या लग्नाला उडवणार आहे, बाळू बघतर आहे आणि 4 लाखाचा आरोप करता. आज माझ्या बापाची 14 एकर शेती आहे माझ्याकडे आणि 5 लाखाला गुंठाला तुम्ही एखाद्याला आत्महत्या करायला लावणारा माणूस नाही पैशासाठी. मला गरज सुद्धा नाही कोणाची.
मला घेणं नाही देणं नाही कशाचं. आणि गावाला सुद्धा माहिती आहे, जे जुने लोक जाणकार असतील, 8-5-25 वर्षाच्या वयोगटातल्या पोरांना माहित नसेल, पण जे जुने लोक आहेत ते म्हणतील हे माणूस कसा आहे, माझं रनिंग 50 आता. मला सुद्धा तुमची सगळी कुंडलिका माहिती आहे, पण आज मला ते बोलण्याचे थोडे बंधन आहेत म्हणून मी बोलत नाही. यानंतरही सभा होणारच आहेत. पुढे जिल्हा परिषद आलेली, मार्केट कमिटी आलेली, या गावात सभा होणार आहेत. मग बघू काय आहे ते. या निंबळकचा चेहऱ्यावर कसा बदल केला, कसा बदलावला, याचाही अभ्यास करा, याचाही भान ठेवा. लोक काय करतात, क्षणिक काहीतरी भूल थापाला बळी पडतात आणि चांगल्या माणसापासून दूर जातात. कृपया अशा प्रकारची चूक काय करू नका, ही सर्वांना विनंती आहे. त्यांना चांगल्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे त्यांना ओळखत या. तर आज बाळासाहेब म्हस्के यांचा आमचा रोडनी विषय झाला. ज्यावेळेस रेल्वे आपली चालू होती त्यावेळेस रॅली चालू असताना आपली जनसंपर्क कार्यापासून रॅली निघली. तर त्यावेळेस विरोधकांनी सुद्धा आपल्या कॅमेरे चालू केले होते, व्हिडिओ कॅमेरे, फोटो. कोणी टपरीतून घेतंय, कोणी घरावरून घेतंय, कोणी घराच्या मागून घेतंय. आपले 13 उमेदवार निवडून येणार आहेत हे आपल्या पॅनलच्या प्रमुखांना सुद्धा माहीत आहे आणि आजच्या सभेच्या अध्यक्षांना सुद्धा माहीत आहे. पण आपलं काम आपण 12 तारखेपर्यंत चांगल्या प्रकारे आपण करू आणि आपले 13 उमेदवार आपण निवडून आणणार आहोत. आणि विरोधकांनी ज्याप्रमाणे आपल्या निंबळकच्या पाणी प्रश्नावर जे भाष्य केलं की आम्ही पाणी प्रश्न हा 1 महिन्यामध्ये सोडवणार आहोत, 1 महिन्यामध्ये बरं का. आता गेल्या 12 ते 13 महिने झाले असतील पदभार स्वीकारून. आमचा सरपंच, उपसरपंच आणि सर्व आपले 11-12 सदस्य ग्रामपंचायत आहेत यांनी आपले माधवरावजी लामखडे, आपल्या या भागातील निलेशजी लंके आमदार आणि महाराष्ट्र राज्यमंत्री सुनीताताई तटकरे यांच्याकडं वेळोवेळी आपला पुरवठा आपला चालू आहे. आणि याबद्दल एक थोडीशी माहिती सांगतो की पाण्याचा प्रश्न आपला कुठपर्यंत चालू आहे. आपला निंबळकचा पाणी प्रश्न हा आपला त्यांनी तटकरेताईंनी ज्यावेळेस प्रस्ताव मागितला आपला 8/9/2021 ला आपल्या निंबळकच्या सरपंच, उपसरपंच आणि आपल्या 11 सदस्यांनी हा सहमतीने मंजूर करून आपण MIDC पाणी पुरवठा कार्यालय याला आपण सुपूर्द केला 8/9/2021 ला. आणि लगेचच म्हणजे 16/9/2021 ला हा आपला वाढीव पाणी कोटा हा लगेचच 16/9/2021 ला MIDCने हा मुख्य अभियंता पुणे इथं त्यांनी सादर केला. तर मुख्य अभियंता पुणे यांनी प्रस्ताव 25/10 म्हणजे 25/10 म्हणजे फक्त 15 दिवसाचा गॅप आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी त्रुटी काढल्या. म्हणजे पुणे डिव्हिजन आहे, नगर डिव्हिजन, पुणे डिव्हिजन आणि मुंबई डिव्हिजन. मुंबई डिव्हिजन म्हणजे मेन डिव्हिजन. तर MIDCचा पाणी पुरवठा त्यांनी प्रस्ताव पुणे डिव्हिजनला पाठवला. तर त्यावेळेस त्यांनी काही त्रुटी काढल्या त्यांनी की निंबळक ग्रामपंचायतनी त्यांच्या लोकसंख्येचा दाखला तहसीलदारकडून दाखला तयार करून त्याच्यात देण्यात यावा. आपण तो तयार करून दिलाय. आणि गावाच्या नागरिकांचा म्हणजे प्रत्येक घर आहे तर पाणी कशा प्रकारे वापरतं आणि कोणत्या प्रकारे ते वापरण्यात येतं त्याचं सुद्धा ग्रामपंचायतीने त्याला एक त्यांचा अहवाल तयार करून देण्यात यावं. आणि तिसरं म्हणजे गावातली झुलती लोकसंख्या म्हणजे काय, बाहेरून येणारे रहिवासी आपले MIDCतले कामगार आणि वर्षात जे आपल्या गावात जे सणसूद होतात म्हणजे आपल्या एक कार्यक्रम गावाचे होतात त्याप्रमाणे त्यांचा कोणाचे लग्न समारंभ असतील, गावाचे देवाचे कार्यक्रम असतील हे त्यांनी अहवाल सादर करण्यात यावा. म्हणजे त्यांनी पहिला लोकसंख्येचा दाखला, गावातल्या नागरिकांचा पाण्याचा घरटुकर कसे वापरण्यात येतो आणि झुलती लोकसंख्या हे तिन्ही अहवाल करून
आपण त्याच्यामध्ये 1/11/2021 आपण MIDC ला आपण ते सादर केला. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बघा एक फक्त 15 दिवसाचा गॅप आहे. 15 दिवसाचा त्याच्यामध्ये आपण अहवाल सादर करून तहसीलदार साहेबांचा गावाचा आपण घरगुती आपण वापर किती होतो आणि झुलती लोकसंख्या याचे दाखले तयार करून आपण 1/11 आपण MIDC पाणी पुरवठाला आपण तो ग्रामपंचायतीने सपोर्ट केला आणि तो लगेचच म्हणजे 14/12 त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा डिव्हिजनला त्याच्यामध्ये सुद्धा एक 15 ते 20 दिवसाचा गॅप आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना पाठवण्यात आलं आणि प्रतिदिन लिटर वापर किती होतो याचा सुद्धा तपशील त्यांनी मागवला. त्याच वेळेस आपण निंबळक ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविका यांच्या मदत घेऊन आपण घर टू घर जाऊन आपण त्याचा सर्वे केला म्हणजे घर टू घर झुलती लोकसंख्या किती आहे आणि आपल्याला पाणीपुरवठा किती वापरून पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी पुणे डिव्हिजनवरून मुंबईला 25/2 मुंबई डिव्हिजनला त्यांनी जनगणनेनुसार लोकसंख्या दाखला त्यांनी सपोर्ट दिला आणि मुंबईवरून आपल्याला आयुक्त आपल्याला अनबलक साहेब इथे कलेक्टर होते नगरला तेच मुंबईला आहे आता अनबलक साहेब. त्याच सीएमकडून त्यांचा फोन आला की तुमचं 10 ते 11 लाख लिटर तुमचं पाणी मंजूर होतंय. पण सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांची मिटिंग झाली की बुवा आपण जर आता 11 लाख लिटर जर पाणी घेतलं आता सध्या आपल्या गावाला 5 लाख लिटर पाणी आणि आपल्याला भेटत होतं 11 लाख लिटर पाणी. तर 11 लाख लिटर पाणी घेतल्यानंतर आपल्याला परत 4 दिवसाला पाण्याची अडचण येईल. 4 दिवसाला पाणी सुटत. पण सगळ्यांची मिटिंग झाली की आपण अंगणवाडी सेविकांचा परत सर्वे करून हा दाखला मुंबईला आपण देण्यात यावं आणि कालच्याला म्हणजे 8/3/2022 आपले ग्रामपंचायत सर्व प्रस्ताव तयार करून आपण मुख्य अभियंता पुणे डिव्हिजनला पाठवलेले आहेत. आणि असा हा प्रवास आहे. म्हणजे ह्या प्रवासामध्ये कमीत कमी 4 वेळा आपला प्रस्ताव पुणे डिव्हिजनवरून नगर डिव्हिजनवरून पुणे डिव्हिजनवरून मुंबई डिव्हिजन असा आपला प्रस्ताव आहे. आणि पाण्याचे खरोखर म्हणजे सगळं ग्रामपंचायत सदस्यांची सुद्धा एवढी तळमळ असती की आता MIDCच्या अभियंताचे सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो की 5 लाख लिटरचं पाणी कोटा त्यांनी आपल्याला देत असताना सुद्धा ते आपल्याला ग्रामपंचायतीने जर विनवणी केली तर तुम्हाला सांगतो खरोखर कार्यक्रम चालू असताना 6.5 लाख लिटर पाणी देतात आपल्याला. ते 6.5 लाख लिटर म्हणजे प्रेमापोटी देतात. प्रेमापोटी आपल्याला ते दररोज 1.5 लाख लिटर पाणी देतात आपल्याला 1.5 लाख लिटर. पण आपल्या गावातले जे खोड्या काड्या करणारे जे आहेत ना ते MIDC ऑफिसला गेले. ते म्हणले पाणी 15 दिवसाला येत होतं आता तर 8 दिवसाला पाणी यायला लागलं. अभियंताला म्हणले बरं का किती दिवसाला 8 दिवसाला पाणी यायला लागलं कसं काय. ते म्हणले ते त्यांचं बिल वगैरे एकदम म्हणजे टायमाशी देतंय आम्ही देत राहतो. पण नाही म्हणले तुम्ही देता कसे आम्हाला लेखी आश्वासन द्या. म्हणजे त्याच्यात सुद्धा पाण्यात सुद्धा राजकारण करते. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे का हे जे विरोधक जे आहेत ना हे पाण्यावरती सुद्धा राजकारण करतात बघा. आणि 13चे 13 उमेदवार हे तुम्हाला माहिती आहे कोणत्या भाषेचे. आता आम्ही खामकर आपले पोपट विद्यमान चेअरमन 13 वर्षे झाले खामकर आपले चेअरमन आहेत. त्याच्यानंतर आम्ही 5-6 दिवस पोपट खामकर यांच्याबरोबर आम्ही फिरलो गावामध्ये. प्रत्येक घर टू घर जाऊन पॉम्पलेट दिलं. प्रत्येक घर टू घर जाऊन आम्ही प्रचार केला. तर एकही माणूस आणि एकही वाडी वस्तीवरचा माणूस एकही म्हणलं नाही की पोपट तू हे केलं पोपट तू ते केलं. उलट त्यांनी एवढं उलट चांगलं काम केलं. लोकांनी म्हणले की पोपट तुमच्यासारखं काम या आपल्या निंबळक परिसरामध्ये कोणी करू शकत नाही. 13 वर्ष झाले आज म्हणजे 13 वर्ष झाले आज निंबळकचं नाव चांगलं मोठं करते ते. आणि त्यांना खरोखर आज तुम्ही टाळ्या वाजवलं त्यांचं सुद्धा आज मन भरून आलेलं असणार आहे. एवढा माणूस चांगला काम करतोय. आणि माळवाडीमध्ये गेल्यानंतर आम्ही प्रचार करत असताना आम्ही माळवाडीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या किसन होळकर ना किसन तात्या होळकर त्यांच्या पाठीवरून त्यांच्या हात फिरवला
म्हणले पोपट तूच फक्त निंबळकचा विकास करू शकतो आणि तूच सोसायटीवर आणू शकतो. याच्यात माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. पोपट खामकरांना बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आलं. म्हणजे त्यांच्या ते ऊर्जा आणि एक चांगलं काम करणारे पावती सुद्धा मी त्यांच्यासोबत 6 दिवसापासून फिरतोय. तर मी सुद्धा एक भारावून गेलो की एक चांगला माणूस काम करतोय आणि चांगला प्रामाणिकपणे करतोय आणि एक चांगले निंबळक आणि ही सगळ्यातला एक चांगला माणूस भेटलं. साधा आणि सिंपल माणूस आहे पण चांगलं काम करणार. म्हणजे आज 13-0 होणार फक्त पोपट खामकर यांच्यामुळे आज 13-0 होणार. याच्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. घनश्याम बाबा तुम्हाला चांगलं सांगते त्या बोर्डाबद्दल. आता ते बोर्ड तिथं लावलाय तर त्या माणसांनी तिथं बोर्ड लावलाय त्यांनी कोणाचे मेजरचे बोर्ड लावून दिले नाही, कोणाच्या वाढदिवसाचे बोर्ड लावून दिले नाही, कोणाचे दशक्रय विधीचे बोर्ड लावून दिले नाही आणि त्यांच्या बॅनरचा बोर्ड तिथं लावलाय. म्हणजे आज विचार करण्याची गोष्ट आहे का त्यांच्या 13 मध्ये आणि आपल्या 13 मध्ये फरक आहे. सगळ्यांना लक्षात आलं ना की कोणाचेही बोर्ड तिथं लावून दिले नाही. सकाळी 6 वार्ड मेजरच्या पोरांनी वाढदिवसाचे बोर्ड पोरांनी त्यांना फोन आलेले आहेत का ते बोर्ड काढा म्हणून. आणि दुसरं सांगण्याची गोष्ट म्हणजे जालगे सर आता ते प्राध्यापक म्हणजे दादा कोतकरनी सांगितलं आता प्राध्यापक म्हणजे निम्म्या गावाला माहित नसेल ते प्राध्यापक म्हणून. प्राध्यापक म्हणून ते निम्म्या गावाला माहित नाही, फक्त ते नावाला प्राध्यापक आहे. याचा अर्थ सांगतो की याचं काहीतरी कारण असतं. कारण आपल्या निंबळक परिसरामध्ये निंबळक सडक परिसरामध्ये त्यांनी आज कोणाचीच फी कमी केली नाही पोरांची. आज एका पोरग दाखवा मला त्यांनी माझी फी कमी केली, त्यांनी मला मेरिटमध्ये लावून दिलं, त्यांनी मला कुठंतरी चांगलं कुठं भरती करून दिलं. कशासाठी? अरे हे उद्योग तुम्ही कशासाठी करता? अरे तुम्ही 40 वर्ष पडलेले, किती 40 वर्ष पडलेले. आज माझ्यासारखा तरुण या स्टेजवर उभा आहे. काय आमच्याकडे 40 वर्षापासून सत्ता आहे. आता तुम्ही 40 वर्षापासून पडलेले सगळे आपले सगळे एकदम प्रेमाचे माणसं स्टेजवर बसणार एकदम प्रेमाचे काय. आणि बरोबर म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांच्या बोलायची म्हणजे त्यांची कुवतच नाही. आणि प्रचार फेरी रॅली याचा शेवट का करतो की उद्या प्रचाराची वेळ फक्त दुपारी 4 वाजेपर्यंत आहे आणि त्या अनुषंगानं थोडे शेतीचेही कामं अजून या ठिकाणी मशागतीची त्या ठिकाणी चालू गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असतील. त्यामुळं खरं तर आज ही आपण 1 दिवस अगोदर आपली सामख्या सभेचे नियोजन आपण त्या ठिकाणी केले. प्रचाराच्या निमित्तानं सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्वच मतदारांना भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कारण ज्या भेटी जरी झाल्या नसतील तर आता हल्ली मोबाईल हे मोठं आश्रय तंत्रज्ञान मोबाईल घेऊन आपण त्या मतदाराशी संपर्क करून आपण येत्या 12 तारखेला आपल्या ग्रामविकास पॅनल प्रचंड मताने निवडून तर येणारच आहे पण त्यांचं डिपॉझिट घालायचं परत त्यांनी निवडणुकीचा नाद केला नाही पाहिजे. अशा प्रकारे सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला हे नियोजन करायचं. आता मतदानाची प्रक्रिया असेल. आता माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी बोलले. दादा खोतकरनी भाषण केलं, घनश्यामनी भाषण केलं, या ठिकाणी अजयनी केलं. विविध जे गावाचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, रस्त्याचा प्रश्न असतील, या ठिकाणी सेवा संस्थेचे जे काही चेअरमन व्हाईस चेअरमन पूर्वीचे पोपटराव आणि ज्ञानदेव पाटील खोतकर आणि त्यांचे सर्वच जुने सहकारी सर्व संचालकांनी त्या ठिकाणी 5-7 वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम, शेतीशी निगडीत असणाऱ्या ज्या ज्या त्यांच्या बाबी होत्या त्या त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केल्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संपूर्ण संचालक मंडळ यांना आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून धन्यवाद देऊ. ते अत्यंत चांगल्या प्रकारचं काम त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये केलं आहे आणि येत्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा जे पाठीमागं जे काम झालं त्याच्यापेक्षाही चांगलं उत्कृष्ट काम हे संचालक मंडळ करल अशी सर्व अपेक्षा आपण या संपूर्ण मतदाराची त्या ठिकाणी पूर्ण कराल असा मी विश्वास व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे नाना या ठिकाणी आहेत, बरीच जुनी जाणती मंडळी या ठिकाणी आहे. गेल्या 18 ते 20 वर्षापूर्वी आपली सेवा संस्थाची त्यावेळी डिव्हिडंड सर्व सभासदांना देत होती. त्यावेळेस ज्ञानदेव बाबा खोतकर चेअरमन होते. नाना बरोबर आहे का? त्याच्यानंतर चेअरमन कोण झालं 15 वर्ष. त्याच्यामुळं अनिश्चित तफावत का वाढले, तोटे का वाढले पूर्ण सभासदांना गावांना माहिती आहे. मग सोसायटीचं वाटोळं कोणी केलं? सर्व सभासदांना दोन्ही गावातल्या. आता मग अशी निरंजनी भाषण केलं
सुखदेव पाटील त्या ठिकाणी संचालक होते. त्यांच्या नावावर बोगस कर्ज कसे टाकले, संस्थेचं दप्तर 2 ठिकाणी कसं आहे, सोसायटीचं दप्तर वेगळं, पोलीस स्टेशनचं दप्तर वेगळं आणि जे ARकर जे दप्तर आहे ते वेगळं, असे 3 दप्तर त्यांनी, ते महाशय कुलकर्णी त्यावेळेस सेक्रेटरी होते. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला विषय. म्हणजे संस्थेचे वाटोळे ह्याने करायचे आणि बोटं आपल्याकडे करायचे. आणि त्याच्यानंतर 5 वर्ष बाळासाहेबांची चिठ्ठी निघाली सरपंच पदाची, पण ते फार हळद लावूनच तयार झाले. सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना चेअरमन केलं. काय दिवे लावले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या दोन्ही गावची जी सेवा संस्था आहे, आपल्याला माहिती आहे, आत्ता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, ते अत्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतलेत त्यांनी. ते GR पण खाली सहकारपर्यंत ARकर DDRकर त्या ठिकाणी आलेत, काही येत आहेत. 3 लाखापर्यंत 5 लाखांपर्यंत 0% त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून अशा प्रकारचे जे शासनाच्या स्कीम संस्थेपर्यंत आणून त्यांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कसं त्यांना सरकारी संस्थेचा लाभ मिळेल अशा प्रकारचं काम ते पुढील वर्ष, येत्या पंचवर्षीमध्ये संपूर्ण आपलं हे संचालक मंडळ त्या ठिकाणी करणार आहे. आता मुद्दा टीका टिप्पणीचा, त्यामध्ये आता टीका टिप्पणी करण्यात आता आहे पुढे जिल्हा परिषद आहे, मार्केट कमिटी, मग त्यावर चांगलं धोरण काढतो. त्यात काय आपण हायगाय करायला त्यामध्ये मागा पुढे पाहत नाही, कारण आपण तर त्या वाटेला जातच नाही. त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार आपल्यावरती बोलायचा आणि 35-35, 40-40 वर्ष गाव सांभाळणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. निवडणूक जिंकणं सोपं आहे, परंतु त्या 5 वर्षाच्या काळामध्ये भली ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सेवा सोसायटी असेल, तिथं जीव ओतूनच वेळ देऊनच काम करावं लागतं, शिवाय विदाऊट घोटाळ्याचं. आता यांचे कुठं किती किती घोटाळे मला सगळं माहिती. घोटाळे यांनी करायचे आणि बोटं आपल्याकडे करायचं, अशी प्रकारची ही कुटनीती आपण वेळीच ओळखली पाहिजे. आताच भाऊसाहेब सरांनी मतदान कसं करायचं ते आपल्याला विश्लेषण त्या ठिकाणी दिलंय. मी सर्वांना सांगेन, एका रूममध्ये 5 टेबल राहतील. 5 टेबलच्या शेजारी एक माणूस त्या ठिकाणी बसलेला असेल आणि त्या टेबलच्या कडेला एक पुठ्ठा असणार. पहिली मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची मिळेल आणि त्या पुठ्ठ्याच्या आतमध्ये पॅड राहील, शाईचं पॅड राहील आणि तुमचा लाकडी शिक्का राहील. पहिल्यांदा पांढरी मतपत्रिका जी आहे ते सगळे ट्रॅक्टर 8 पहिले मोजून घ्यायचे. थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. एका खोलीमध्ये 400 मतदान आहे, दुसऱ्या खोलीमध्ये 400 आहे, अशा म्हणजे 5 खोल्यामध्ये हे मतदान त्या ठिकाणी विभागलं जाणार आहे. त्यामुळे गर्दी काही एवढं व्हायचं जास्त कारण नाही. म्हणून आपण पहिले ते 8 जे ट्रॅक्टरचे चिन्ह आहे ते सगळे मोजून घ्यायचे आणि मग एक एक करून 8 चिन्हावरती आपण त्या ठिकाणी फुले शिक्का मारायचा आहे. त्यानंतर महिन्यामध्ये 2 जागा आहेत, इतर जे 4 ठिकाणचे मतदान करायचे ते सोपं आहे. पण पहिली जी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची आहे त्यामध्ये 8 चिन्ह मोजूनच नंतर 1 ते 8 असे आपण त्या ठिकाणी मतदान करावं. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की संस्थेच्या बाबतीत, आता सेवा संस्थेच्या बाबतीत तर बरंच या ठिकाणी घनश्यामने सांगितलं, बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं. आता एकच त्यांच्याकडं संस्था आहे, तर ते म्हणजे आपलं इस्रत निंबळकचं जे गोरगरिबांचे मुलं जे शिकतात त्या संस्थेवर हायस्कूलवर अजून 10वी-11वी तर यांनी आणि कदापि यांच्याकडे त्या संस्थेचा पुढं विकास होणार नाही. कालांतराने थोड्या दिवसात त्याची प्रशासक येणार. तुम्ही माहिती सांगतो मग ते प्रशासक आल्यानंतरच ते आपल्या त्या संस्थेला 11वी-12वी. आता गोरगरिबांचे मुलं ज्याच्याकडे आहे पण ते ठीक आहे, इंग्लिश मिडियमला घालतील, गाड्या करून देतील, रिक्षा करून देतील, परंतु सर्वसामान्यांची मुलं जे नागापूर म्हणा, इकडे टाकळी घाटगाव म्हणा, इतर ठिकाणी जे शाळेला जातात त्यांचे किती हाल होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून त्या सुद्धा आपल्या शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत आपण सर्व दोन्ही गावांनी जागृत राहून तो एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी हाती घ्यायचे. आता या दत्त मंदिराच्या बाबतीत आपल्या सर्व गावांना माहिती आहे पूर्वी काय चाललं होतं आणि आता काय चाललंय. पांडुरंगाचे सप्ताह बंद पडला, खंडोबा मंदिराचं जे चांगलं काम चालू आहे ते सुद्धा फोटो घालायचं काम त्यांनी चालू केलं. गणपती मंदिराचे जे मोठा सप्ताह झाला 2 वर्षापूर्वी कोविडच्या पहिला, त्यात काय घोटाळे घडले आमच्या अख्ख्या गल्लीला माहिती आहे, संपूर्ण भाविकांना त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून यांना चांगलं काम कुठं पावत नाही, देखवत नाही.
जिथं चांगलं चाललं त्या संस्थेचं म्हणा किंवा त्या देवस्थानचं कसं वाटलं होईल अशा प्रकारचा यांचा हा डाव आणि म्हणण्यापेक्षा यांची सवय जाणार नाही. म्हणून त्यांना आपल्याला हे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना नीट करायची खरी वेळ आलेली आहे. आणि त्यांचं डिपॉझिट हे जाणार म्हणजे जाणार. कारण आपल्याला सगळ्यांना उमेदवारांना कार्यकर्त्यांना जे जे मी काम दिलंय ते फक्त मलाच माहिती आहे. घनश्याम तुमच्याकडनं किती काम करून घ्यायचे फक्त मला माहिती आहे. यांचे डिपॉझिट मागून किती काम करून घ्यायचे मी त्यांना सांगितलेलं आहे. अशी जवळ 70-71 लोकांकडे मी काम दिलेलं आहे आणि ते फार मताचं दिलेलं नाही. हे निश्चितप्रमाणे यांचं डिपॉझिट जाणार म्हणजे जाणार. आणि येत्या 12 तारखेला निकाल साधारणतः 7:30 ते 8च्या दरम्यान निकाल लागेल. शनिवारी नाना 8 वाजेपर्यंत निकाल त्या ठिकाणी लागून जाईल आणि निश्चितप्रमाणे निकाल आपला तर 100% आहे. पण कुठल्याही प्रकारचा वादविवाद भांडण तंटा हा सर्व कार्यकर्त्यांनी बी आणि उमेदवारांनी पण निश्चितप्रमाणे आपला आनंद त्या ठिकाणी आपण व्यक्त करू. कसा करायचं ते नियोजन तुम्हाला देईल. आणि दुसरा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तर आपल्या MIDC तो निंबळक जो रस्ता होता मध्यंतरी पेपरला वाचलं सरपंचांनी स्टेटमेंट दिलं की तो रस्ता कोणामुळे झाला. संग्राम भाई जगताप असतील आमदार निलेश लंके असतील. पण तो नागापूर सन फार्ममध्ये निंबळक या रस्त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही 13-14 वर्षापासून मी त्या ठिकाणी करतो. म्हणून आता कुठंतरी त्या रस्त्याला त्या ठिकाणी योग आला. आता राहता थोडासा जे काही शिंदेवस्ती बायपास रस्ता तो 200-250 मीटरचा तुकडा आहे. त्या ठिकाणी सुद्धा गटर वगैरे होणार. मध्यंतरी खड्डे पडले होते म्हणून तो त्यांनी एक लेअर मारून घातला ग्राउटिंगचा आणि कार्पेटचा. पण ते दोन्ही साईडनी गटर कारण त्या रस्त्याचा मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. तसंच जी कारण ती थोडी खाजगी जागा आहे त्यांना विश्वासात घेऊन आपल्याला त्या ठिकाणी त्याचं रुंदीकरण करावं लागणार आहे. तशीच परिस्थिती सन फार्मासमोर काही खाजगी जागा आहेत. हां ते नाही ते कसं करायचं लिंबगाव रोडची पण तीच परिस्थिती केली आहे. MIDCची पाईपलाईनवर घरं बांधले. इतकी वाईट अवस्था यांची आणि हे गाव हाकायला निघाले. कशासाठी यांना सत्यता यांना यायला पाहिजे म्हणून सांगायचं तात्पर्य आहे. आणि त्या ठिकाणी तो रस्त्याचा आम्ही इतका पाठपुरावा करून हे कोण पंचायत समिती सदस्य माझ्या प्रयत्नामुळे तो रस्ता झाला. मी सांगतो स्मशानभूमीपासून त्या लक्ष्मीच्या मंदिरापर्यंत फक्त एक 500 मीटरचं काम करून 1/2 किलोमीटर फक्त एवढं 27-28 कोटीचं काम केलं म्हणून सांगा. म्हणजे किती वेळात तुम्ही गावाला कार्यकर्ता तुम्ही काढता याचं भान तर ठेवून वागलं पाहिजे ना. आहे पुढे जिल्हा परिषद बघू आता काय करायचं. आता काही जिल्हा परिषद गटाची थोडीशी रचना बदलती. पण आताच काही हिंगणगावची मंडळी टाकळीची मंडळी खातगावची आमचं गाव नका जाऊन देऊन निंबळ गटातून आमचं गाव नका जाऊन. याचं कारण काय की त्या गावाचा विकास सर्वांगीण विकास त्या ठिकाणी आपण परिपूर्णपणे प्रामाणिकपणे केलेला आहे. शाळा खोल्या असतील रस्ते असतील बंधारे असतील समाज मंदिर असतील सभामंडप असतील पाण्याच्या पाईपलाईन असतील जे जे काम असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील जे जे काम असतील ते प्रत्येक कामाला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊन त्या ठिकाणी आपण पूर्ण करायचा प्रयत्न केला आहे. आणि स्मशानभूमीचे जेवढे आहेत आपल्या निंबळ गटामध्ये सगळ्याच स्मशानभूमीचं आपण सुशोभीकरण त्या ठिकाणी नवीन शेड म्हणा किंवा आतील कॉन्क्रीट म्हणा पेविंग ब्लॉक म्हणा अशा प्रकारचं त्या ठिकाणी कामं चालू केले. म्हणजे आत्ता बी सुरू झाले अजून तर मला अजून 2 महिने हातात मिळाले. मी तर सांगू इच्छितो आपल्याला जे का आमचे सदस्य 3-4 लोक जर सोडले तर आपले सगळे टक्केवारीमधले. मी फक्त मिटिंगला जिल्हा परिषद जनरल बोलून स्टँडिंग आणि डिप्युटीचे असेल तरच मिटिंगला जातो. सगळे कामं माझ्या फोनवरती. याचं कारण काय की आपण कुठल्याही प्रकारचे शिंतोडे आपल्या अंगावर नाहीत म्हणून अधिकारी बी आणि पदाधिकारी पण जास्तीत जास्त निधी त्या ठिकाणी मला देण्यात येणे प्रयत्न केलाय. विखेताई पण त्या ठिकाणी अध्यक्ष होत्या 2.5 वर्ष. आता गोलेताई पण अध्यक्ष आहेत 2.5 वर्ष. परंतु त्यांच्याहीपेक्षा जास्त निधी जवळपास 100 कोटी रुपयाचा निधी त्या निंबळक जिल्हा परिषद गटामध्ये मी आणलेला आहे. जरी एखादं गाव जरी गटात नसेल तरी त्याही गावचं काम आपण त्या ठिकाणी मार्गी लावलंय. त्या ठिकाणी तुमचं अकोळनेर असेल सोनवडे असेल कामरगाव असेल 2 भोयरू असतील हिवरे बाजार असेल की जे जेणेकरून आपल्या गावाशेजारील कारण आपला नगर पारनेर एक मतदारसंघ आहे त्यामुळे नुसता गट पाहून चालत नाही किंवा जरी शेजारच्या गावाच्या काही रस्त्याचे कामं असतील कुठलाही काम असेल तर ते आपण त्या ठिकाणी प्राधान्याने आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. की पर्वत या सर्व बंधू भगिनींना मतदारांना या ठिकाणी विनंती कराल 4-4:30 वाजल्यापासून तर मला वाटतं तर 9 वाजत आल्यात. इतका वेळ आपण या ठिकाणी आपल्या ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी
निवडून आणण्यासाठी जो प्रयत्न केलाय मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. शेतकरी ग्रामविकास पॅनलने आपला जाहीरनामा यावेळी सर्व सभासदांसमोर जाहीर केला. याप्रसंगी निंबळक इसळक गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर संघर्ष ब्युरो, अहमदनगर. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.